मित्रांनो, झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेला सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे। या मालिकेमध्ये जयंत आणि जान्हवीचं लग्न दाखवण्यात आलं। ही जोडी प्रेक्षकांना आवडली सुद्धा होती, पण लग्न झाल्यानंतरच जयंतचा खरा चेहरा हळूहळू जान्हवी समोर येऊ लागला। जयंत हा जान्हवीच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात इनसिक्युअर आहे। जान्हवीने दुसऱ्या कोणा पुरुषासोबत बोललेलं तर सोडाच, दुसऱ्या कोणा पुरुषाचं नाव घेतलेलं सुद्धा जयंतला चालत नाही। अशा या सायको वृत्तीच्या जयंतचा खरा चेहरा जान्हवी समोर जरी आला असला तरी जयंतच्या भीतीने अजून हे सत्य जान्हवीने दळवी कुटुंबापासून लपवलेलं आहे। आता नुकतंच या मालिकेमध्ये असं दाखवण्यात आलंय की जयंत हा जान्हवीला म्हणत असतो की कॉलेजमध्ये असताना तुझ्या सगळ्या मित्रांना तू चांगलेच निकनेम दिलेले आहेत, असेच एक निकनेम म्हणजेच टोपण नाव तू मला सुद्धा दे। तेव्हा जान्हवीला मात्र जयंतचं काही बोलणं समजत नसतं। तेव्हा यावरती जयंत हा जान्हवीला म्हणतो की काय बरं निकनेम देशील तुम्हाला, सायको का? यावरती घाबरलेली जान्हवी मान डोलावतच त्याला नाही म्हणते। तेव्हा सायको वृत्तीचा हा जयंत जान्हवीकडून त्याला सायको म्हणवून घेतो आणि घाबरलेली जान्हवी सुद्धा अडखळतच त्याला सायको असं म्हणते। तेव्हा हा सायको जयंत आता जान्हवीला पुन्हा म्हणतो की तुला मी सायको वाटतो का? तेव्हा घाबरलेली जान्हवी परत मान डोलावत त्याला नाही असं म्हणते। तेव्हा मोठ्याने ओरडत जयंत आता जान्हवीला म्हणतो की तुझा भूतकाळ सुद्धा तू माझ्यासोबत शेअर केलेला नाहीस आणि याची शिक्षा तुला मिळणारच। तेव्हा जान्हवी जयंतचं हे बोलणं ऐकून खूप घाबरते। आता जयंत हा जान्हवीला गुडघ्यांवरती हात वर करून बसायला लावतो आणि तिचा छळ करतो। मालिकेत जान्हवीचा तिच्या नवऱ्याकडून होत असलेला असा छळ बघून प्रेक्षक मात्र खूप भडकले आहेत। प्रेक्षकांनी त्यांचा राग कमेंट्सद्वारे व्यक्त केला आहे। कमेंट्स मधून प्रेक्षक म्हणताना दिसून येत आहेत की अरे चॅनेल वाल्यांनो, तुम्हाला काहीतरी लाजा वाटू द्या, टीआरपी साठी तुम्ही काही दाखवत आहात। सध्या आजूबाजूला स्त्रियांवरती अत्याचार झाल्याच्या रोज नवीन बातम्या ऐकायला मिळत आहेत आणि अशात तुम्ही स्त्रियांना सक्षम दाखवायचं सोडून त्यांचा छळ झालेल्या मालिकेतून दाखवत आहात। हे तुम्ही लगेचच बंद करा, ही मालिकाच बंद करा, अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत। आता मालिकेमध्ये जान्हवीचा होत असलेला छळ कुठपर्यंत चालू राहणार आणि तिच्यावरती होत असलेल्या अन्यायाला ती कधी वाचा फोडणार हे बघणं मनोरंजक असणार आहे। तर तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता जाता जाता चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा।